कोपरी पाचपकाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उभाटा गटाचे केदार दिघे आणि अपक्ष उमेदवार मनोज शिंदे अशी तिरंगी लढत पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री याच विभागातून निवडणूक लढवत असले तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात कोणतीही मोठी कामं केली नसून त्यामुळे कोपरी पाचपकाडीतील नागरिक त्रस्त असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य सुखदेव घोलप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। अपक्ष उमेदवार मनोज शिंदे हे काँग्रेसचे मोठे नेते असून त्यांनी स्वतः 5 वेळ नगरसेवक म्हणून निवडून आलेत। मुख्यमंत्र्यांनी गेल्या 10 ते 15 वर्षात पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री पदावर असताना केलेली 5 मोठी कामं दाखवावी, त्यामुळे मतदार मनोज शिंदे यांना भरघोस मतदान करून आम्हाला निवडून देईल असा विश्वास यावेळी काँग्रेस पदाधिकारी घोलप यांनी व्यक्त केला आहे। मनोज शिंदे साहेब हे 5 वेळा नगरसेवक होते। मनोज शिंदे साहेब हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि आज आमची लढत मुख्यमंत्र्यांबरोबर आहे। पण मुख्यमंत्र्यांना या कोपरी पाचपकाडीचे जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत की त्यांनी 5 अशी 6 कामं मोठी अशी काही केलेलीच नाही आहे की महापालिकेसाठी पाण्याचा एखादा डॅम पण नाही केलेला पालकमंत्री असताना, किंवा अशी 5 मोठी कामं त्याने अशी दाखवा की ही 5 मोठी कामं आम्ही कोपरी पाचपकाडीमध्ये 15-20 वर्षामध्ये केलेली आहे। पालकमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना काहीच केले नाही। आमची लढत फक्त एक मुख्यमंत्र्यांबरोबर आहे आणि मनोज शिंदे हे आज आम्ही बरोबरीला 1 नंबरला येऊ असा आम्हाला विश्वास आहे।